नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठामध्ये टोमॅटो घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत. लहान मुलांकरता सुद्धा ही रेसिपी खूपच उत्तम आहे. चला तर वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर घरगुती भोजनला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. सर्वात अगोदर तर इथे ना आपल्याला 2 पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत. लाल बुंद असे टोमॅटो घ्यायचे. आता टोमॅटो आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचे. चिरलेले टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. झाकण लावून मिक्सरला याची प्युरी बनवून घ्यायची. पहा, या पद्धतीने आपण हे सर्व टोमॅटो मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं आहे, ज्याची अशा स्वरूपाची प्युरी तयार झालेली आहे. याला तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा नाही गाळून घेतलं तरी पण चालेल. आता एका ताटामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. चाळलेलं गव्हाचं पीठ आहे. याच्यामध्ये पाव वाटी रवा घालायचा आहे, बारीक रवा. सोबतच टोमॅटोची प्युरी घालायची. 1 चमचा ओवा हातावरती घ्यायचा आणि चोळून यामध्ये घालायचा, म्हणजे आपल्या पदार्थाला खूप छान अशी चव येते. 1 चमचा जिरे घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं. आता 1 चमचा तेल घालायचं आणि सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. हे तेल सर्व पिठाला व्यवस्थित असं लागलं पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. आता टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी होतं, त्यामुळे इथे आपल्याला हे पीठ मळताना जास्त पाण्याचा वापरसुद्धा होत नाही. अगदी 3-4 चमचेच पाणी वापरून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पहा, अशा स्वरूपाचं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे, भिजवून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनटाकरता हे पीठ व्यवस्थित असे भिजण्याकरता साईडला ठेवून देऊया. 10 मिनटे झाली, याच्यावरती झाकण काढूया आणि पहा, हे कणिक अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं. याच्यावरती थोडंसं तेल टाकून आपण याला 1 मिनिटभर मळून घेऊया. आता लगेचच आपण याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊया. टोमॅटोचा याला खूप छान असा फ्लेवर येतो, कारण आपण पाणीसुद्धा याच्यामध्ये अगदी कमी वापरलेलं आहे. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी होतं, त्याचाच वापर करून आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर इतक्या साहित्यांमध्ये आपले असे 3 मध्यम आकाराचे गोळे तयार होतात. आता लगेच आपण याला लाटायला घेऊया. कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि याची चपाती लाटून घ्यायची. तर चपाती छान अगदी पातळसर अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे. गरज पडली तर कोरड्या पिठाचा वापर करायचा आणि अगदी पातळसर अशी याची चपाती लाटून घ्यायची आहे. पहा, आपण इथे याची छान पातळसर अशी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे. बघू शकता, इतकी पातळ आपण ही चपाती ठेवलेली आहे. जमेल तितकं पातळ याला लाटून घ्यायचं. आता आपल्याला ना इथे काटा चमचा घ्यायचा आहे आणि काटा चमच्याच्या मदतीने याला अशा पद्धतीने टोचून घ्यायचं, म्हणजे असं होल पाडून घ्यायचं. यामुळे आपला पदार्थ खूप छान कुरकुरीत होतं. संपूर्ण चपातीवरती अशा आपण याला होल पाडून घेतलेले आहेत. आता पिझ्झा कटरच्या मदतीने आपण याला कट करून घेऊया, किंवा सुरीने सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता. तर अगोदर आपण याच्या साईड्स कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला छान एकसारख्या आकारामध्ये याला कापता येईल. याच्या कडा अगोदर आपण कापून घेतल्या. आता याला ना पट्टीच्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. उभ्या आकारामध्ये अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने याच्या पट्ट्या बनवून घेतल्या. तर ह्या पट्ट्या ना एकावरती एक ठेवून द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला ना याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. त्रिकोणी आकारामध्ये इथे मी याला कट करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता. तर इथे मी याला त्रिकोणी आकार दिलेला आहे. आता याला आपण असं सुट्टं करून घेऊया. तर पहा, खूप छान असं याला त्रिकोणी आकार आला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकारामध्ये याला बनवून घेऊ शकता. तर आज आपण बनवतोय हे टोमॅटोचे नाचोस, किंवा याला शंकरपाळीसुद्धा म्हणू शकतो. आता उन्हाळा चालू आहे आणि लहान मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. मग त्यांना अधेमध्ये छोट्या मोठ्या भुकेसाठी अशा शंकरपाळ्या बनवून ठेवल्या ना, तर पहा, लहान मुलांनासुद्धा खायला होतं आणि पौष्टिकसुद्धा आहे. सारखं बाहेरचे मैद्याचे पदार्थ देण्यापेक्षा असा पौष्टिक पदार्थ घरी बनवून ठेवायचा, म्हणजे पहा, लहान मुलांनासुद्धा हा स्नॅक्स खूप जास्त आवडेल. तर याच पद्धतीने आपण संपूर्ण अशा नाचोस बनवून घेऊया. तर या शंकरपाळ्या बनवून घेऊया. तर अशा त्रिकोणी आकारामध्ये बनवल्यामुळे हे दिसायलाही छान दिसतं आणि लहान मुलांनासुद्धा फारच आवडतं. पहा, इथे आपण या सर्व शंकरपाळ्या कट करून घेतल्या. आता आपण याला तळून घेऊया. तर अगोदरच गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण या शंकरपाळ्या सोडून देऊया. मध्यम गॅसवरती याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे.
तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजन मराठी मुळा चॅनेलचे व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचतात. आणि तुम्ही जर घरगुती भोजनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या युनिक पौष्टिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज जरूर आवडतील. पहा, इथे आपण शंकरपाळी छान अशी अलटून पलटून तळून घेतलेली आहे. याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि शंकरपाळ्यासुद्धा अगदी छान कुरकुरीत झालेल्या दिसतात. आता आपण याला लगेचच तेलामधून काढून घेऊया. मस्त असा सोनेरी रंग आला, शंकरपाळी कुरकुरीत अशी झालेली वाटली की आता हिला लगेच आपण तेलामधून काढून घ्यायचं आहे. याला तुम्ही टोमॅटोची पापडीसुद्धा म्हणू शकता, शंकरपाळी म्हणू शकता आणि नाचोस हे तर नाव याचं ट्रेंडिंग आहे. तर तुम्ही या रेसिपीला काय नाव सुचवाल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता सर्व या पापड्या आपण याच्यामधून काढून घेतलेल्या आहेत. आता याच प्रकारे आपल्याला उरलेलं संपूर्ण शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. हे तुम्ही एकदा बनवल्यानंतर अगदी 15 ते 20 दिवस किंवा महिनाभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. परंतु इतकं खमंग आणि खुसखुशीत लागतात ना की घरातले 2 दिवसामध्येच फिनिश करून टाकतील. तुम्हीसुद्धा असे टोमॅटो फ्लेवरचे शंकरपाळी किंवा ही पापडी नक्की बनवून पहा. तर याच पद्धतीने त्या आपण उरलेल्या शंकरपाळ्यासुद्धा तळून घेऊया. पहा, तेलावरचे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं तळून घ्यायचं आहे. पहा, इथे याला मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे. छान अशा आपल्या पापड्या तळून झालेल्या आहेत. आता लगेचच तेलामधून काढून घेऊया. या शंकरपाळ्या तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता, प्रवासामध्ये स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी. तर पहा, इथे आपले मस्त असे टोमॅटोचे पापडी किंवा हे शंकरपाळे नाचोस तयार झालेले आहेत. अगदी खुसखुशीत झालेले आहेत. यावरून तुम्ही थोडंसं लाल तिखट, चाट मसाला जे काही तुम्हाला आवडतं ते भरभरून घेऊ शकता. पहा, तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा असे शंकरपाळे नक्की बनवून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि घरगुती भोजन असेल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला मंडळी, आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. चला तर मग, बाय बाय.